आज आपण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ते काढलेली आहे। आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एसटीचं आरक्षण काढलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एसटीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। नामप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते। त्याप्रमाणे आपण 8 शहरं आपल्याकडे नव्हते, कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सक्लूड केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामप्रचं आरक्षण आपण देऊ शकलो। त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती। या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार 17 क्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका। अशा 8 नामप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण। त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या, त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत। अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं ही कंप्लीट। हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही मनमानी केली असं त्यांचं म्हणणं। तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्रण त्यांचा थोडा गैरसमज झाला होता। 2.5 वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये एससीचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला। ओबीसी महिला टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हतं हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं, कारण की ओबीसी झालं नाही, दोन्ही वेळ झाले आहे ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं। त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं। तर तसं होत नाही। प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधून सांगितलं होता ती चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकेची निवड करण्यात आली। जी नामप्रची आरक्षणं होती जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती। त्या 8 मध्ये आपण कुठेही ह्याच्यामध्ये 29 मध्ये ज्या ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या। 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती, त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याची चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या होती।
आज 29 महानगर पालिका के लिए महापौर के आरक्षण की सोड़क यहाँ संपूर्ण हो गई। उसमें एक हम लोगों ने अज का एक आरक्षण, अजा का 3 आरक्षण, उसमें 2 महिला के आरक्षण और नामाप्र के 8 आरक्षण, उसमें महिला के 4 आरक्षण और जो खुला गट है उसमें से 17 महानगर पालिका में 9 हम लोगों ने महिला के लिए निकाले हैं। इस पद्धति से 29 आरक्षण आज कंप्लीट हो गए, उनके महापौर डिक्लेयर हो गए। जितने भी जो बड़े शहर है वहाँ पर हमने देखा कि महिला रिजर्वेशन आए हैं, तो क्या महिलाओं के हाथ में कमान होगी महापौर की एक बड़ी बात महाराष्ट्र सरकार के लिए? क्योंकि मुंबई, नवी मुंबई, पुणे, सभी जो बड़े शहर, नासिक, सब जगह महिला महापौर जो आई, इस पर आपकी प्रतिक्रिया क्या? क्योंकि आपको एक महिला मंत्री। इसी बीच ऐड भी कर रहा हूँ, यूबीटी ने आरोप लगाया कि आप लोग बीजेपी को फायदा पहुंचाने पूरी लॉटरी सिस्टम को यहाँ पर मैनिपुलेट किया गया। आरोप सेकंड मुझे बहुत आनंद अभी मैं व्यक्त कर रही हूँ, क्योंकि जो मेट्रोपॉलिटन सिटी है जैसे पूना है, मुंबई है, नवी मुंबई, इन सब में महिला का आरक्षण महापौर का आया है। मुझे ऐसे लगता है कि महिला बहुत सक्षम तरीके से ये महानगर पालिका चलाएगी। जैसे आप देख रहे हैं कि मुझे भी अगर नगर विकास का कार्यभार मेरे पास है और एक महिला होकर भी हम लोग कर रहे हैं, क्योंकि सबको पहली चिंता रहती है कि महिला करेगी या नहीं करेगी, लेकिन महिला बहुत सक्षम तरीके से ये चलाएगी। उद्धव ठाकरे को जैसा विरोध किया गया, यहाँ पे वॉकआउट किया गया, क्या कहेंगे? वो उनका हक है और उनको ऐसा लगा कि उनके दिमाग में जो आरक्षण था मुंबई के लिए वो नहीं हुआ, इसलिए उन्होंने वापस। सवाल ये था 2017 और 2019 में भी महिला ओपन कैटेगरी के लिए आरक्षण था, फिर इस बार रोटेशन पॉलिसी का पालन क्यों नहीं किया है? क्यों इस बार ओबीसी, एससी या बाकी चीजों को लेने दिया? तो हमने नियमानुसार समझाया भी कि जो रोटेशन का था तो हमारे पास 3 महानगर पालिका थी और हमें आरक्षण 8 का निकालना था, इसलिए बाकी के जो आरक्षण है वो अल्फाबेट तरीके से किए गए। और क्योंकि मुंबई का नाम और ये नियमानुसार है, नियम है, हमने उनको नियम दिखाया है, उनके ऊपर भी उनका ऑब्जेक्शन है। तो फिर मैडम, इसका मतलब ये कि जो 5 जो नाम लेने थे ओबीसी में, वो अल्फाबेटिकल ऑर्डर में मुंबई नहीं था, इसीलिए क्या मुंबई का नाम नहीं डाला? क्या वो खाली तो मुंबई का नाम डाला था ना ओबीसी के लिए, तो मुंबई का नाम अल्फाबेटिकल ऑर्डर में आया नहीं ना, तो अभी रोटेशन में आ जाएगा। मैम, एक और आरोप लगाया जा रहा है कि जो शुरुआत जो छोटे शहर है वहाँ पर जो छोटे शहर है वहाँ पर कैटेगरी जो एससी, एसटी, ओबीसी कर देगी। जो बड़े शहर है जहाँ पर बीजेपी के पास उतनी जो संभव है, अगर कैटेगरी अगर आता तो आप लोग कि आपको नुकसान हो सकता था, उन्हें आप लोगों ने बाद में रखा और आपके फेवर में सारी मुझे नहीं लगता कि ऐसा कुछ है। आपने देखा है कि किसी भी कैटेगरी का आरक्षण हो, अगर वो महापौर के चेयर पे बैठता है तो बहुत अच्छी तरह से शहर चलाता है। इसीलिए तो अभी सभी आरक्षण एक्सक्लूड होते, क्योंकि हर शहर में वो आरक्षण हुआ है, ऐसा नाही की हुआ आहे और सब चलाते हैं उसके ऊपर। ताई ठाकरे गटाने असा आरोप केला की आम्ही ज्या तक्रारी केल्या किंवा आम्ही आक्षेप घेतला, तुम्ही म्हटलं की त्यानंतर तुम्ही त्याचं निवेदन द्या, पण नंतर काहीच होणार नाही जर आरक्षण निघून गेलं, असं एक त्यांचं म्हणणं. कारण आता त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांनी जो आक्षेप घेतला त्याच्यामध्ये मला स्वतःला आणि प्रशासनाशी मी चर्चा केली, त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं नाही. आपण सगळे नियम त्यांना समजून सांगितले असताना सुद्धा त्या त्यांचाच मुद्दा या पद्धतीने रेटत होता, त्यामुळे आपण त्यांना सांगितलं की त्यांचं ऑब्जेक्शन आपण ऑन लाईव्ह नोंदवलेलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे तुमच्यापैकी पण खूप जण आहेत की जे सांगू शकतात की याच्यामध्ये काही चूक झाली का बरोबर. कागदांची कमतरता आहे का मंत्रालयात, असाही आक्षेप घेतलेला होता. पुन्हा पुढे त्याच चिठ्ठ्या वापरण्यात आल्या घड्या घालून, जेणेकरून तुम्हाला समजून कुठल्या महापालिकेची चिठ्ठी आहे. या आरोपात कितपत तुम्हालाही माहिती आहे की ज्यावेळेस आपण रोटेशन मध्ये हे काढतो त्यावेळेस चिठ्ठ्या, कारण तुम्हीच म्हणाल की दुसरी चिठ्ठी का नाही वापरली, त्याच चिठ्ठ्या का नाही टाकल्या, हा सुद्धा आक्षेप होऊ शकतो. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण नगरपालिकेची आरक्षणं काढली होती, तुम्ही सगळेजण त्याला हजर होतात, त्यावेळेस पण हीच प्रक्रिया होती. लिंक दिली नाही त्याच्यावरून एक आक्षेप घेतला. आपण पूर्ण लाईव्ह चित्रण एक नरेटिव्ह सेट नाही असं विधानसभा अध्यक्षाची निवड लाईव्ह होते आणि इथे लॉटरी आम्हाला लाईव्ह बघायला मिळाली. थोडा मोठा हॉल घेऊन पुढच्या वेळेस आपण लाईव्ह करायला एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत.
पुन्हा एकदा निवडणूक हरल्यानंतर आता आरक्षणाच्या सोडतीमध्ये सुद्धा एक नरेटिव्ह सेट केला जातो. निवडणूक हरणारे आधीपासून माहीत असतं, तेव्हापासूनच ते विचार नरेटिव्ह काय सेट करायचा हाच करतात. त्याच्या आधीपासूनच ते कसं जिंकायचं हा विचार केला असता तर निदान जास्त चांगला तरी आले असते. काही राज्यात काही